दिवसभरात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्यापैकी एक म्हणजे राज उद्धव यांची भेट। आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये गळा भेट झाली आणि दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। यावर आजच्या भेटीने मला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। 5 जुलैच्या विजयी मेळाव्यानंतर एका महिन्याच्या आतच ठाकरे बंधूंची ही पुन्हा भेट झाली आहे। राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस साजरा होतोय आणि त्यानिमित्त राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे घेतल्याचं दिसतंय। राज ठाकरे हे स्वतः जवळपास 20 वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर गेलेत। याआधी विजय मेळाव्यानिमित्त या दोघांची भेट झाली होती। दोघांनी एकमेकांना भेटून हस्तांदोलन करत त्यानंतर स्टेजवर येऊन एकमेकांशी गळा भेट घेत आपली मराठीविषयी भूमिका जाहीर केली होती आणि त्यानंतर आता ही दुसरी भेट आणि कौटुंबिक भेटीसाठी हे दोघे एकत्र आले होते आणि त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी मातोश्रीवर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले आणि हा एक फोटो जो खूप काही बोलून जाणार आहे। राज उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची फ्रेम आहे। बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती हे दोन्ही भाऊ एकत्र यावे आणि इच्छा कुठेतरी पूर्ण होताना दिसते। हे दोघे जण वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना एकत्र आलेत। याआधी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले होते आणि त्यानंतर ही दुसरी भेट आहे आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय युती होणार का आगामी पालिकेच्या निमित्तानं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी ही भेट झाली। उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पुढाकार घेतला। दरम्यान भावाच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट केलेला आहे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची भेट आपण पाहतोय। भावाच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट केलेला आहे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आणि त्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। जवळपास 20 वर्षांनी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यानंतर या भेटीनंतर आता राज ठाकरेंनी हे ट्विट केलंय उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, अतिशय बोलकं असं विधान आहे, उद्धव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख असा केलाय। नक्कीच दीपाली, आपण बघतो की उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः राज ठाकरे मातोश्रीवरती आले। दोघांची भेट झाली, काही वेळ त्यांनी चर्चा केली। बाळासाहेबांच्या स्मृतींनाही राज ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर इथून बाहेर पडल्यानंतर आपण बघतोय की राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे। दोघांचा सोबत एकत्र फोटो आहे, पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्या ट्विटमध्ये राज ठाकरे जे लिहितात आहे ते फार महत्वाचं आहे की माझे मोठे बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। कैलासवासी मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या। महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पुन्हा एकत्र आलेले आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे आगामी देखील काळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते अशाच पद्धतीने आता विविध मुद्द्यावरती आपल्याला एकत्रित दिसतील। खास करून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। 5 जुलैचा झालेला मेळावा असेल किंवा आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांची जी देहबोली असेल, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या बरंच काही सांगून जातात आहे। निश्चितच देवेंद्र, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा जो उल्लेख त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख, हा कुठेतरी एकनाथ शिंदे यांना टोला म्हणायचा का? आपण असं म्हणू शकतो, कारण शिवसेनेत ज्या पद्धतीने फूट पडली, एकनाथ शिंदेंनी एक वेगळा गट निर्माण केला, स्वतःची वेगळी शिवसेना निर्माण केली आणि त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख असा राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा हा उल्लेख जे आहे तो देखील बऱ्याच अर्थाने आता चर्चेचा विषय राहणार आहे। या दोघांच्या भेटीच्या निमित्तानं तिथे या मातोश्री या निवासस्थानी नेमका कसा जल्लोष झालेला आहे? नक्कीच सकाळपासूनच राज्यभरातून पदाधिकारी, शिवसेना नेते, ठाकरेंचे कार्यकर्ते जे आहेत ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते आणि सकाळपासून एक कुणकुण होती की राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा येण्यासाठी
स्वतः राज ठाकरे येतील आणि त्यानंतर जे उपस्थित शिवसैनिक होते त्यांनी राज ठाकरे ज्यावेळेस आले त्यांनी जल्लोष केलेला आहे, राज ठाकरेंच्या नावाचा जयघोष केलेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र बघितल्यानंतर कार्यकर्त्यांचा जो उत्साह तो आणि आनंद होता तो द्विगुणित झाला होता. आता देखील राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतात. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, बाकी ठाकरे गटाची नेते मंडळी असतील ती अद्यापही जे वेगवेगळे लोक आलेले आहेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात आहे. नक्कीच देवेंद्र, आणखी एक महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखाचा उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत ते आपली युती जी चर्चा सुरू आहे, युती होणार हे अधिकच अधोरेखित करतायत का कुठेतरी? नक्कीच आपण युतीच्या दृष्टीने काही घडामोडी घडताना आपल्याला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहेत असं म्हणता येईल, किंवा युतीच्या दृष्टीने काही पावलं जे आहेत ते दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र जाताना दिसतात आहे. कारण वाढत्या भेटीगाठी असतील, एकमेकांप्रती व्यक्त केलेल्या भावना असतील. सुरुवातीला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी सामाजिक मुद्द्यावरती किंवा मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि जसजशा निवडणुका येतील तसतसं राजकीय दृष्ट्या देखील हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येताना दिसतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. त्या गाठीभेटी, दोघांची देहबोली, एकमेकांबद्दलच्या भावना यावरून हे दोन्ही ठाकरे बंधू तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीवर. आपण आताच पाहिलंच असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुखाचा उल्लेख स्वतः राज ठाकरेंनी ट्विटद्वारे केलाय. आपली प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे ना. काय उल्लेख केलाय? शिवसेना पक्षप्रमुख असा त्यांनी उल्लेख केलेला आहे उद्धव ठाकरेंचा. हा, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेतच ना. त्या ठिकाणी त्यांचा पक्ष शिवसेना आहे, नंतर त्या ठिकाणी तो पक्ष झाला, त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांना वाटतं तो त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख होणं हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलणार? त्याने ट्विट काय करावं, त्याने काय बोलावं, याच्यावर आम्ही काय बोलणार? प्रवीणजी, मात्र राज ठाकरे हे जे बोलतात ते खरं तर खूप मोजून वापून आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याचा काहीतरी अर्थ असतो. त्यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असतो, मला वाटत नाही का? नाही, आता तुम्हाला तसं वाटलं, आता तुम्हाला वाटतं, चर्चा तशा आहेत. आता हे प्रत्येकाचे अनुमान आहेत. आता त्यांचा अर्थ किती बोलण्यात असतो नसतो तर प्रत्येक जण आपापल्या परीने अनुमान काढत असतो. पण शेवटी त्यांनी काय करायचं त्यांचा निर्णय आहे, उद्धवजींनी काय करायचा त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्याच्यासाठी काटेकोट कशासाठी करायची? त्याच्यामुळे याच्यात त्यांच्या भेटीत एकच बघतोय की बाबा दोन भाऊ या निमित्ताने एकत्र येत असतील तर आनंद आहे ना. पक्षीय आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती परंपरा आहे. दोन्ही पक्षाचे टोकाचे विरोधक असणारे नेते आपण देतोय शुभेच्छा ना. आता ते दोघे म्हणजे महाराष्ट्र, ते दोघे म्हणजे मराठी, ते बाकीच्या पक्षात मराठी नेते आहेत. आम्ही कोण आहोत? पाकिस्तानात ना आलोय का? नक्कीच प्रवीणजी, पण अधिकृत चिन्ह आणि नाव हे शिंदेच्या शिवसेनेचं झालेलं आहे, शिवसेना असं, आणि आता उद्धव ठाकरेंचा ते शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करतात. म्हणजे कुठेतरी राजकीय युतीचा पुन्हा एकदा संकेत देतात का? आता संकेत तुम्हीच देताय, मला कल्पना नाही. एक वस्तुस्थिती आपण कबूल करायला पाहिजे. शिंदे साहेबांना पक्ष निवडणूक आयोगानं कोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी मिळालाय, त्याचबरोबर त्यांना चिन्हही मिळालेलं आहे आणि जे फॅक्ट आहेत ते आपण ऍक्सेप्ट केले पाहिजेत ना. आता कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आता ते शिवसेना त्यांची बोलतात, हेही शिवसेना त्यांची बोलतात, परंतु आता बाळासाहेबांचं चिन्ह पक्षाचं आणि त्यांचा विचार शिंदे साहेबांसोबत आहे हे आता सर्वश्रुत आहे. निश्चितच प्रवीणजी, धन्यवाद आपण ही सविस्तर प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिल्याबद्दल.